हाय, मी गायत्री. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आत्ता मी संध्याकाळी ब्लॉग चालू करत आहे. दिवसभर माझे खूप कामं होते कारण की आम्हाला लग्नासाठी गावाकडे जायचं आहे. तर तेच कामं मी पूर्ण करत होती, तर शूट काही केलं नाही. तर मी आता पार्लरला चालली आहे आणि तुम्हाला पण घेऊन जाते. तर मी इकडं नॅचरलला आली आहे. इकडं सर्व्हिस खूप छान देतात ते आणि स्टाफ खूप छान आहे. तर मला जे करायचं होतं फेशियल, आयब्रो वॅक्स वगैरे, तर ते त्यांनी खूप छान सांगितलं आणि खूप छान ट्रीट पण केलं. झालं आहे. फेशियल इतकं छान मसाज केला की मला झोपच लागून गेली होती. मी पेमेंट करते आणि तुमच्याशी नंतर बोलते. तर मी आली आहे पार्लरमधून. आमच्या बॅग्स वगैरे पण पॅक झालं आहे. तर ही सगळी तयारी का चालू आहे हेच मी तुम्हाला सांगते. तर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. तर उद्या सकाळी आम्ही आधी माझ्या सासरी जाणार आहोत. तर उद्या सकाळी आम्ही नाशिकला निघत आहोत. आणि मी काल एक माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ पोस्ट केला. तर त्यामध्ये सांगायचं राहिलं होतं की यांच्या जॉबमुळे आम्ही हैदराबादमध्ये राहतो. इकडं आम्ही रेंटने राहतो. तर हेच सांगायचं राहिलं होतं. तर आम्ही हैदराबादवरून आता नाशिकला आम्ही माझ्या सासरी आधी जाणार आहोत. आम्ही जळगावसाठी निघणार आहोत लग्नाला. तर या पुढचे पण ब्लॉग तुम्हाला लग्नाचेच बघायला भेटतील. बॅग वगैरे पॅक करून झाली आहे आणि ती गाडीमध्ये पण बॅग सगळ्या ठेवायच्या आहे. 12 वाजले आहे आणि आम्ही बॅग ठेवण्यासाठी खाली जात आहोत. तर हे सगळ्या एवढ्या बॅग आहे आम्हाला इथं गाडीमध्ये ठेवायच्या आहे. चला आम्ही ठेवतो आणि मग बोलते मी. सगळे लोक असे झोपले असतील आणि आम्ही दोघं बघा काय करतोय. बॅग लोड करतोय. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आम्हाला, म्हणून रात्रीच बॅग लोड करून घेतोय. गावाला जाण्याआधी ना या सगळ्या अशा प्लांट्स आम्ही असे पाण्यामध्ये ठेवून जातो. म्हणजे जास्त दिवसांसाठी गावाला जायचं असेल ना तर हे ठेवलेलंच बरं असतं. आणि आता उन्हाळा पण खूप आहे तर झाडांना तर पाणी लागेल. झाडं पण छान टवटवीत राहतील. 8 दिवसांसाठी गावाला जायचं असेल तर असं जुगाड करावा लागतो. तर कालच सगळ्या बॅगा आम्ही रात्री गाडीमध्ये ठेवून दिल्या होत्या. तर आता मी निघतोय. सगळे घरातलं सगळं आवरून झालं आहे. सगळं देवपूजा झाली, सगळं झालं. आता आम्ही निघतोय. तर पुढे मी तुमच्याशी बोलते. चला, तर आम्ही निघालो आहे चांदवडला जायला. तिकडं माझं सासर आहे, तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. आणि सकाळी किती पण असं प्रयत्न केला लवकर निघायचा, काही ना काही कारणांमुळे ते लेटच होतं. तर आम्हाला पण लेट झाला आहे. ना 2 महिन्यानंतर इकडे घरी चाललो आहोत. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की 2 महिन्यानंतर आम्ही घरी जातोय. म्हणजे मागे आम्ही फरवरीमध्ये गेलो होतो. मला कसं वाटतंय? मला तर खूप आनंद होतो. तुला कसं वाटतंय? मला पण छान वाटतंय. सासरी चाललोय 2 महिन्यानंतर. पण तुम्हाला मम्मी पप्पांना भेटताना कसं, म्हणजे इतक्या दिवसानंतर भेटताना कसं वाटतंय? मला तर खूप भारी वाटणार आहे मम्मी पप्पांना भेटल्यावरती. सगळ्यांनाच, मम्मी पप्पा, काका काकू भाऊ. तिकडं यांचे काका, मोठे काका, म्हणजे सॉरी, म्हणजे आमचे लहान काका, 2 काका तिकडे राहतात. तर त्यांना पण आम्ही भेटणार आहोत. त्यांना पण मी व्हिडिओमध्ये घेईल जर ते कम्फर्टेबल असतील तर. माझे सासू सासरे पण तुम्हाला दाखवेल. माझं सासरचं घर आहे ते पण तुम्हाला दाखवेल. तर आता तर आम्हाला मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रवास खूप भरपूर आहे, पण तरी मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर आम्ही असं नेहमी जात असतो, म्हणजे गाडीनेच जातो, कधी कधी ट्रेनने पण जातो. पण ह्या वेळेला थोडी गाडीची सर्व्हिसिंग वगैरे पण करायची आहे, म्हणून मग गाडी घेऊन जाण्याचा प्लॅन झाला. तर चला मग पुढे काय होतं ते दाखवते. तर महाराष्ट्रात घुसल्या आम्ही शेवभाजीवर ताव मारला आहे. कारण की हैदराबादला काही शेवभाजी भेटत नाही, म्हणून आधी आम्ही इथं शेवभाजी खाल्ली. जेवण झालं आहे. आता पुढच्या प्रवासाला लागतो. चला पुढे काय होतं ते सांगतेच. काल रात्री आम्ही खूप उशिरा पोहोचलो, म्हणून काही शूट नाही केलं. तर मी माझा ब्लॉग इथं संपते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.